रेस्ट्रिक्शन्स असताना चार धावा धावपलिकेवरती पहिल्या चेंडूवरती बाउंड्रीज आहे, पहिल्या चेंडूवरती चौकार आहे, त्यानंतर एक चेंडू समोर निर्धाव आहे. षटक क्रमांक पहिलंच आपण पाहाल पुढे प्रगतीपथावरती. रिसीव्हर आपण बघाल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आधीच्या सामन्यातले मॅन ऑफ द मॅच रवी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेणारे खेळाडू जे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहे, ज्यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करू, कारण या आधीची मॅच तुम्ही बघितली, सस्पेन्स थ्रिल क्रिएट करणारी आणि टुर्नामेंटमध्ये खरं तर उत्कंठवर्धक टुर्नामेंटमध्ये ज्यांचा प्रवास राहिलाय असा एम्पायर्सचा आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेणारा रवी. यस रवी, मायक्रोफोन आला आपल्याकडे. राईट हँड बॅटर के ऑन स्ट्राइक इन. बॉल विरुद्ध दिशेने के पाठवतील हा बॉल सरळ सीमा रेषा पार. या चेंडूवरती 4 रन चौकार. काही जे थोडेसे रन राहिले होते शिल्लक, त्यात मला थोडा चान्स भेटला, त्यात मी माझे सर्वस्व देण्याचा प्रयत्न केला. आविदादांनी पण चांगला सपोर्ट केला मला. हॅलो, षटक क्रमांक पहिला आपण आतमध्ये बघतोय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकाराचा समावेश राहिला आणि 2 चौकाराच्या बरोबरीत धावफलक पहिलं षटक संपल्यानंतर 9 धावा आहे. 9 धावांचा आकडा धावफलकीवरती पहिल्या दिवसापासून आपण बघितला. प्रत्येक सामना महत्वाचा आणि 9 ऑन बोर्ड आपण पाहिलं. 9 धावा धावफलकीवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं आतमध्ये टाकून झालेलं आहे आणि 9 धावा फक्त खर्च केल्या. त्यामध्ये 2 चौकाराचा समावेश असून सुद्धा नंदू लोंढेंनी फक्त 9 धावा पुढे दाखवलेल्या आहेत. तर षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती महाराष्ट्र पोलीस समीर काकडे. आतापर्यंत तुम्ही पाहाल पॉइंट टेबलचा आपण अभ्यास केलेला आहे. पॉइंट टेबल जो तुमच्या पुढे आलेला आहे त्यामध्ये आतापर्यंतची पॉइंट टेबलची परिस्थिती आहे की टॉप 4 मध्ये येणाऱ्या टीम पैकी टॉप 3 आपल्याला मिळालेल्या आहेत. टॉप 3 आपल्याला मिळाल्यात, तर एक टीम फक्त बाकी आहे आणि तो एक संघ कोणता आहे, त्यासाठी ह्या मॅचचा रिझल्ट काय आहे यावरती लक्ष आहे. या मॅचचा रिझल्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण या मॅचच्या रिझल्टवरती रायगड एम्पायर्स या स्पर्धेमध्ये थांबतो की नाही या गोष्टीचा सुद्धा आपण पाहतो. त्यांचंही भवितव्य अवलंबून आहे. तर रोगड रॉयल्सला या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकून ठेवायचं असेल तर हा सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकायचा आहे. त्यामुळे या मॅचचं महत्त्व मोठं आहे. विरुद्ध दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहाल पुढे समीर काकडे. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले, जो मॅन्डेटरी पॉवर प्ले तो पॉवर प्ले ऑन आहे. ओके, NPL गेले 10 दिवस हा सलगचा 10वा दिवस या स्पर्धेचा आहे. प्रत्येक टीमला 9 मॅचेस खेळण्याची संधी होती. कालपर्यंत काही संघांचा सगळा लीग फॉर्मॅट संपला. काही संघ आपले उर्वरित सामने आपण पाहाल पुढे खेळण्यासाठी आज मैदानावरती उतरलेले आहेत. चेंडू बघायचे मुख्य पंचांचा डिसिजन या चेंडूवरती काय असणार आहे. एक शहानिशा केली जाईल, कारण महत्वाची निर्णायक मॅच आहे. एका धावेचं महत्व खूप मोठं आहे. दोन्ही पंच एकत्रित येत आपण पाहतोय तो पुढे डिसिजन समोर आणला जाणार आहे. त्यामुळे मुख्य पंचांचा डिसिजन हा महत्वाचाच आहे. नो बॉलचा कॉल पंचांनी सांगितलाय. नो बॉल बरोबरीत येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. धावफलक दुहेरी अंकामध्ये धावफलक दाखवतोय तो 10 धावा. षटक क्रमांक 2 ची सुरुवात झालेली आहे. 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकीवरती आणि येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. रायझिंग स्टार राहिलेला अथर्व कळ, जो या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या बॅटिंग बॉलिंगच्या बेसवरती चमकला. एक महत्त्वाची जबाबदारी घेऊन या स्पर्धेमध्ये उतरला. एक टॅलेंट आहे. ज्या खेळाडूला इथून पुढे अजून मोठं भविष्य क्रिकेटचं अर्थात आवाज देत आहे, डोकावत आहे त्याचं, असा हा खेळाडू आहे. आणि ज्या खेळाडूनं अगदी अल्पवधीमध्ये स्वतःचा खेळ प्रूव्ह करून एका मोठ्या संघामध्ये आपलं स्थान मजबूत करून टाकलेलं आहे, टिकून ठेवलेलं आहे, असं अथर्व आहे. फ्रीटचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर हा चेंडू सहज जाईल साईड स्क्रीन वरती आणि या चेंडूवरती धावा 4 येतील.
विरुद्ध दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू अथर्व. पहिले 2 सलामीवीर आहेत. 8 ओव्हरची मॅच आहे. 8 ओव्हरमध्ये एका मोठा धावपलकेला उभं करायचं आहे. हा प्रयत्न हा मानस बाणाशी बाळगून आतमध्ये उतरलेला आहात आपण. हॅलो बट 14 धावा धावपलकीवरती आहेत. 1.3 षटकाचा खेळ आतमध्ये टाकून झालाय. 1.3 षटकाच्या समाप्तीनंतर 14 हा चेंडू अथर्व कडनं उडवलाय. मागे कोणताही खेळाडू नाही आणि चेंडू सहज सीमारेषा पार. अथर्व ऑन फायर. आयोजकांकडून सूचना आलेली आहे. अथर्व पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात धाव घेतली धाव. लेगबाईचा पंचांकडून लेगबाईच्या एका सिंगलच्या बरोबरी धावपलकीवरती 21 धावांचा आकडा धावपलकीवरती. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झाला. 21 धावा धावपलक दाखवतोय. शेवटचा लीग फॉर्मॅटचा दिवस आहे, कारण कालपर्यंत तुम्ही 8-8 सामने खेळलेला आहात आणि 8 सामने खेळल्यानंतर अर्थात तुमच्या पाठीमागे 8 दिवसाचा मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आता अशी एक मॅच जी खेळायची तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला टॉप 4 मध्ये आपली जागा भक्कम बनवता येईल. बॉल गेला निघून लॉंग लेग आणि मुख्य पंचांनी वाईट बॉलचा कॉल दिलाय. वाईट चेंडू अडवता आलेला नाही. यष्टिरक्षक स्लीप मधून बॉल मागे निघून गेला आणि बोनस 5 धावा. बोर्ड 26 धावा धावपलकीवरती. 1.5 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे. 26 धावा धावपलकीवरती. प्रतापगड वॉरियर्सचा प्रवास स्पर्धेतला थांबलेला आहे. तो संघ या स्पर्धेमध्ये टॉप 4 पर्यंत येऊ शकणार नाही. तो मात्र आपल्या लीग फॉर्मॅट मधला, आपल्या लीग पद्धतीतला हा शेवटचा आणि अंतिमचा सामना तो खेळतोय. मात्र ही मॅच सगळ्यात जास्त महत्वाची कोणासाठी आहे तर ती लोहगड रॉयल्ससाठी आहे. हा सामना त्यांना जिंकायचा आहे आणि चांगल्या मार्जिनने जिंकायचा आहे. 2 षटकांचा खेळ टाकून झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 27 धावांचा आकडा आहे. भवितव्य अवलंबून आहे. अजूनही तुम्ही बघाल टॉप 3 आपल्याला मिळालेले आहेत. त्यामध्ये 1 नंबरवरती असताना तोरणा टायटन्स यानंतर उतरतोय. सिंहगड बरोबरी टॉप 2 पहिल्या नंबरवरती आणि 2 नंबरवरती ज्या 2 टॉप 2 टीम आहेत ते यानंतर भिडतील आणि कदाचित उद्या हीच पहिली मॅच तुम्हाला बघायला मिळू शकते क्वालिफायर 1 आणि कदाचित ते 100% फिक्स झालेलं आहे. आज जी तिसरी मॅच होणार आहे तीच मॅच उद्या पुन्हा 2 संघ खेळतील. तर 3ऱ्या नंबरवरती नाव आहे पुरंदर फायटर्स. तर 4थ्या नंबरवरतीची टीम कोणती? रायगड एम्पायर्सनं सुद्धा आपण पाहतो या मॅच मध्ये तो डोळे लावून बसलेला आहे, कारण माहित आहे या मॅचचा रिझल्ट त्यांचं अर्थात टॉप 4चं स्वप्न पूर्ण करेल का, या मॅचचा रिझल्ट दाखवणार आहे. के के यांच्या साडीचा चेंडू. षटक क्रमांक 3 सुरू झालेला आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचा षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती निखिल लोणारी. 3रं षटक टाकण्यासाठी 3रा नवीन गोलंदाज निखिल लोणारीला चेंडू हातावरती आता देण्यात आलेला आहे. पॉवर प्ले संपलाय. प्रतापगड वॉरियर्स जे पराभव होते, ज्यांच्या जवळ जाऊन त्यांना काही पराभव मान्य करावे लागले आणि त्या पराभवानंतर टीम आज या स्पर्धेत प्ले ऑफ मध्ये येत नाहीये. अरे बॅटने खेळला चेंडू स्क्वेअर लेग मागे झेल सुटलेला आहे. झेल सुटला आणि त्यानंतरचा एक जीवनदान लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आतमध्ये आहे. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावपलकीवरती. 2.2 षटकांचा खेळ समोर टाकून झाला आणि 2.2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावपलकीवरती विदाऊट लॉस. कोणताही खेळाडू बाद नाही आणि 28 धावांची ओपनिंग भागीदारी. निखिल लोणारी फील्ड सेटअप बदलवतोय आणि हा फील्ड सेटअप तो बदलवतोय अथर्व कडसाठी, कारण त्यालाही माहित आहे अथर्व कड हा असा खेळाडू इथून पुढे त्याला माहित आहे ही मॅच आपल्याला जिंकायची आणि त्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न, जेवढी ताकद आहे अथर्व कडची ती सगळी तो आज पणाला लावेल, कारण ती मॅच मोठी आहे. स्लोअर वन शतरक्षक उभा करून ठेवला होता निखिल लोणारीनं, मात्र अगदी थोडंसं अंतर आहे त्या शतरक्षकामध्ये आणि हा बॉल अथर्व
बॉल या वेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आहे. ओ शतरक्षकांनी चेंडू सोडून दिलाय आणि बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. मोठा फंबल आणि अजून एक चौकार. पुढे पूर्ण झालेला आहे. चुका चुका प्रतापगड या चुका बाकी काही टीमला खरं तर डोसणार आहेत. अथर्व डान्सिंग डाऊन द ट्रॅक. एक दोन पावले पुढे सरसा होता. चेंडू समोर आल्यानंतर खेळला होता. कव्हर मध्ये चेंडू आहे. 2 धावा तिथे तोपर्यंत पळून पूर्ण होतील. 2 धावांनी धावफलक 40 वरती येतोय. तिसऱ्या क्रमांकाचा षटक आहे. 40 धावांचा आकडा धावफलकीवरती. लोहगड आणि रायगड दोन्ही टीमचा प्रवास तुम्ही बघा या स्पर्धेमध्ये. अर्थात सुरुवातीपासून आपण पाहतो. आता रायगडला तर पहिले 2 पराभव मान्य करावे लागले होते, मात्र तरी ती टीम या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत होप घेऊन खेळत राहिली आणि लोहगडनंच पहिले 2 सामने लागोपाठ जिंकल्यानंतर आपण पाहतो त्यांचा प्रवास स्पर्धेतला अप्रतिम त्यांनी चालू केला होता. मात्र पुढे आल्यानंतर त्यांना आलेले काही पराभव हे त्यांना थोडेसे मागे ठेवणारे राहिले. 3 ओव्हर संपलेल्या ड्रिंक्स ब्रेक होतोय. 41 धावा धावपलकीवरती. ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. चला फिल्डिंग टीम आपण घ्या क्षेत्ररक्षण जागेवरती. 41 धावा धावपलकीवरती. 3 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे. पहिल्या षटकातला खेळ, दुसऱ्या षटकातला खेळ, पॉवर प्ले संपला. तिसरे ओव्हर आपण बघितलेले. एक्केचाळीस धावा 3 ओव्हरमध्ये. कोणताही खेळाडू आतापर्यंत बाद नाही. ओपनिंग भागीदारी 2 खेळाडूंमध्ये एक चांगली आता समोर दिसायला सुरुवात झालेली. ही भागीदारी इथून पुढे अशीच कंटिन्यू उभी राहिली तर अर्थात संघासाठी मोठी मदत करू शकणार आहे. त्यामुळे त्या भागीदारीसाठीचा प्रयत्न करायचा आहे. गावातली प्रीमियर लीग आहे. दरवर्षी या स्पर्धेची उत्सुकता असते. ऑक्शन पद्धतीतून 10 टीम स्पर्धेसाठी आल्या. संघ मालक पुढे येताना दिसले. संघ मालकांचं योगदान सुद्धा तुम्ही पाहाल या स्पर्धेसाठी मोठं आहे आणि 10 दिवसीय शृंखलेसाठी आवर्जून आपण पाहतो वेळ काढणारी सगळी मंडळी या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळाली. आवड छंद जोपासणं हेच आपण पाहतो खरं वैशिष्ट्य या स्पर्धेचं. प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळे, सेक्टर वेगळे. काही ठराविक असे खेळाडू जे टेनिस क्रिकेट खेळतात, मात्र बाकीचे असे खेळाडू जे फक्त आपली प्रीमियर लीग खेळतात. आणि या प्रीमियर लीगमध्ये आपण बघितलंय की असा आनंद मोठ्या प्रमाणावरती घेण्याचं काम प्रत्येक खेळाडूंनी आणि खेळाडू बरोबरीत प्रत्येक प्रेक्षकानं घेतलेला आहे. तो आनंद मोठा घेतला. अथर्व कड नॉन स्ट्राईक एन. के पुढे आलेत. माघारी जाईल तोपर्यंत उशीर होईल. के चांगली भागीदारी तुम्ही तयार केली होती, ती थांबली जाईल.
होते, भागीदारी बिल्डअप होत होती आणि ती भागीदारी ब्रेक झाली कशी, तर धावबाद होऊन के मैदानातून माघारी गेला. 41 धावा धावपलकीवरती. पहिला धक्का हा संघासाठी धावबाद बरोबरीत राहिला. विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅट वरती नव्हता तसा चेंडू, पण रिझल्ट चांगला आहे. 4 रन. तर बंटी खरात यांकडून अथर्व कडसडे आज त्यांची जेवणाची व्यवस्था ही बंटी खरात यांच्याकडे असणार आहे. 45 धावा धावपलकीवरती आहेत. अथर्व डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लॉग ऑफ कुठेही मागे उभा करून नाही ठेवलेला. पुन्हा अथर्वकड विरुद्ध दिशेने हा फटक्याला केलाय. आपण पाहतो अर्थात त्याचं स्वागत. आणि धीरज हे षटक महागड साबित होताना दिसतंय. पुन्हा एक चौकार. षटकांचा खेळ टाकून झालाय. 55 पूर्ण आहेत. पुन्हा हा चेंडू 1-2 पावले पुढे सरसावत. लॉग ऑफ पुन्हा अथर्वकड. हे रायझिंग बंद. या मॅचचं महत्वच तितकं मोठं आहे. त्याला पाठीमागे डगआउट मध्ये बसूनही फायदा नाही. त्याचा जो गेम आहे तो आज टीम साठी व्हावा लागणार आहे. आणि हा चेंडू पहिलाच अली अन्सारीनं स्पेस केलाय आणि मारलाय. च्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 67 धावांचा आकडा आहे. मोठा धावपलक, मोठी सरासरी आपण पाहतो टीमने राखलेली आहे. 134 प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू होणार आहे. बॉल मागितलाय सरांनी आतमध्ये, कारण अली अन्सारीनं चेंडू जो मारला तो परत आतमध्ये आलाच नाही, इतक्या दूर मारलाय. 4 षटकांचा खेळ टाकून झालाय. 67 धावा धावपलकीवरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. विजय कांचन सरांचं आगमन होत आहे. मॅचसाठी आपण पाहाल आपल्या बरोबर इथे उपस्थित होत आहेत महाराष्ट्र पोलीस आहेत. त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं लाभते. सरांचं स्वागत. तर 67 धावा, जबरदस्त बॅटिंग. हे 2 महत्वाचे बोलून आहे टीमचे. आजच्या जगामध्ये किल्ला बांधतो कोणाला जास्त महत्व नाही. आजच्या जगामध्ये किल्ला जिंकतो कोण याला जास्त महत्व आहे. हे मुस्कुराते चेहरे ऑन स्क्रीन पर. आनंद या टुर्नामेंटचा, या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतलेला आहे. हे सर्व प्रेक्षक गॅलरीतून हे व्ह्यूज तुम्ही ऑन व्ह्युअर्सला आपण पाहतो, हे विज्युअल्स बघायला मिळत आहेत.
UK NPLचा आनंद आहे. 67 धावा धावपलकीवरती. 5वं षटक टाकण्यासाठी नंदू लोंढेंना पुन्हा यावं लागतंय कारण बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि 5व्या षटकासाठी बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय. कारण सेट झालेले आहेत आता अथर्व कड आणि तो सेट आहे त्याला अरे अन्सारी सोबत देईल. नंदू लोंढेंना या संपूर्ण प्रतियोगितेमध्ये सुद्धा आपण खेळताना बघितलंय. बहारदार खेळी, बॅटिंग नाही पण तुम्ही बघा संघासाठीचं गोलंदाजीचं जे बॉलिंगचं जे डिपार्टमेंट आहे ते मात्र त्यांनी उत्तमपणे हाताळलं. त्यांचे जे 12 चेंडू होते ते प्रतापगडसाठी महत्त्वाचे राहिले. देखील लोणारीला या टीममधून आपण खेळताना बघितलं जो काही मॅच अवेलेबल दिसला नाही. अथर्वसाठी पुन्हा एकदा हा चेंडू आली. अन्सरी भरपूर पुढे आलाय. यापूर्वी असाच के बाद होताना दिसला होता. पुन्हा धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र धाव मिळणार नाही. प्रतापगड बनाम लोहगड रॉयल्स 67 धावा धावपलकीवरती आहेत. साहिल महाडिकचं कॅप्टन्सी आपण पाहतो या टीम कडे राहिली. यंगस्टर्स खेळाडू आहेत जे या स्पर्धेतून पुढे येताना दिसले. त्यामध्ये तुम्ही साहिल महाडिकचं नाव सुद्धा बघा. लोकेश लोणारी दिसला. हा चेंडू अथर्वकड वैयक्तिक 50 पूर्ण करतोय. अर्धशतक अथर्वकडचं कंप्लीट. नो बॉल षटकार. तर धावा धावपलकीवरती 74 चा पूर्ण झालेला स्कोर बोर्ड. फ्री हिट अथर्व कड साठी. बेल्सच्या लाईट्स ऑन केल्या नंदू लोंढेंनी. तर या आधीचा नो बॉल होता आणि फ्री हिटच्या चेंडूवरती अथर्वकडनं भरपूर शफल केलं होतं. वाईड लाईन वरती जाऊन थांबला होता. आडव्या बॅटनं तो चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात मात्र तिकडे त्याला ती धाव मिळाली नाही. प्रतापगडचा प्रवास स्पर्धेतला संपलाय. लीग फॉर्मॅट मधला तो संघ शेवटचा आपला सामना खेळतोय. मात्र हा प्रवास त्यांचाही चांगला झाला. माणसाकडे हरण्याची ताकद पाहिजे. जिंकता कधी येत. 50 धावा आपल्या वैयक्तिक पूर्ण करणारा अथर्वकड. साहिल महाडिक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक चांगला स्टॉप साहिल महाडिकचा. फेक तुम्ही पाहाल सरळ निखिल लोणारीच्या हातावरती टाकली. महत्वाची निर्णायक मॅच आहे आणि निर्णायक मॅच मध्ये निर्णायक बॅटिंग. आतापर्यंत 24 चेंडूंचा सामना केला अथर्वकडनं. 55 धावेवरती नॉट आउट आहे. 76 धावा लोहगड रॉयल्स पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. या माणसाकडे हरण्याची ताकद पाहिजे. तुम्हाला जिंकता कधी येत आहे. अथर्व हा बॉल परफेक्ट मिळाल आणि कव्हर मोकळा आहे सगळा. कव्हर पॉइंट मध्ये कोणताही खेळाडू नाही. बॉल गेला निघून. सीमा येथील या चौकारानं धावपलकीवरती 80 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 5वं षटक. एक चेंडू या षटकातला टाकणं बाकी आहे आणि 80 धावा लोहगड रॉयल्स कडे त्यांनी गोळा केलेल्या आहेत. हा चेंडू यावेळेस एक चांगला टप्पा होता. त्या चेंडूला खेळले सुद्धा तितक्या चांगल्या पद्धतीनं. थोडासा फंबल तिथे. एक धाव आली. अन्सरी पुन्हा धाव घेण्यासाठीचा प्रयत्न करत होता. तर अथर्वकड आपण पाहतो तिथे धावेच्या प्रयत्नात दिसला नाही. षटक क्रमांक 5 चा खेळ समोर टाकून पूर्ण झालेला आहे आणि ऑन स्क्रीन वरती पुन्हा एकदा तुम्ही बघाल या स्पर्धेचे आमचे हे हसरे चेहरे आहेत. काही मुख्य मान्यवर आहेत. UK NPL साठीची सलगची 10वी रात्र आपण या स्पर्धेची अनुभवतोय आणि काही प्रेक्षक गॅलरीत आहे. काही मुख्य व्यासपीठावरती आहेत. हा मुख्य व्यासपीठ तुम्हाला ऑन स्क्रीन वर tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्ही बघाल. हा कॅमेरा आमचा मुख्य व्यासपीठावरती आज सेट केला जातोय आणि वाय पोहोचलेत मुख्य व्यासपीठावरती आणि आमचे काही प्रमुख पाहुणे आहेत. आनंद आहे, समाधान आहे चेहऱ्यावरती. पुन्हा एक आपली गावची मोठी प्रीमियर लीग यशस्वी संपन्न होते. उद्या चॅम्पियन कोण होईल? सुपर संडे धमाका उद्या अनुभवायचा आहे. या स्पर्धेचा चॅम्पियन होणाऱ्या टीम बरोबरीचं सेलिब्रेशन. टोना टायटन्स एकही अनबीटेबल. एकही पराभव मान्य न करणारी टीम उद्या क्वालिफायर एक खेळण्यासाठी येते.
अथर्वा फुल टॉस फुल थ्रो back to the bowler. AK-47 on fire. 4 run. अडीकच्या अथर्व कड बरोबरीत मात्र अथर्व कड बाद होण्यापूर्वी त्याचा मोठा झंकार दाखवून गेला. दुसरा धक्का. पाच पॉईंट 2 षटकांचा खेळ संपला. अथर्व कडनं महत्वाची इनिंग खेळली. तो बाद होतोय. त्याच्या जागेवरती आता दुसरा खेळाडू आतमध्ये येणार आहे. तो आहे प्रज्वल कड. 85 परिस्थिती करायचा आज या मॅच साठी जीव उतावा लागणार आहे. आज या टुर्नामेंट मध्ये प्ले ऑफ मध्ये आपली जागा बनवायची असेल तर ही मॅच लोहगडला मोठ्या मार्जिनने जिंकायची. तर इकडे मात्र काही चुका घडल्या तर 1 वर्ष वाट बघावी लागेल पुन्हा या टुर्नामेंटची. हे जग त्यांच्याच पुढे झुकतो जो परिस्थिती समोर झुकलेला नसतो आणि इकडे झुकून फायदा होणार नाही. समझौता नहीं होना चाहिए. शक मत करना काबिलियत पर लोग हमें हराने के लिए कोशिश नहीं साजिश करते हैं. वॉरियर्स बनाम रॉयल्स या दोन टीम. प्रज्वल कडनं उडवलेला बॉल. सचिन कांचन बॉल हातातून निसटला. सरळ पडला सीमारेषेच्या बाहेर. नाईन्टी वन ऑन बोर्ड. 91 धावा धावपलकीवरती. 5.4 षटकांचा खेळ टाकून झाला. 91 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चुका आपण पाहाल. या चुकांचा फटका बसू शकणार आहे. जाता जाता एक चांगला विजय मिळू शकता वॉरियर्स आपण. ओ नो बॉल. नो बॉल आणि प्रज्वल कडचा अपेक्षित ब्लास्ट. पुन्हा एक सुपर सॉनिक षटकार. will win your reality. 98 ऑन बोर्ड. 98 धावा धावपलकीवरती. काय बॅटिंग आहे आतापर्यंत लोहगड रॉयल्सची. झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात. आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना सुद्धा प्रश्न पडावा. रेडचा चेंडू होता डाऊन दी ग्राउंड. धीरज मागे उभे आहेत. एकच धाव त्या चेंडूवरती. 5.5 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे आणि धावपलक 99 वरती. 99 ऑन बोर्ड. 99 धावा धावपलकीवरती. अली अन्सारीला आता इथून पुढे जबाबदारी आपल्या खांद्यावरती प्रज्वल कड बरोबरीत घ्यायची. काही वेळ आपण पाहिला आतमध्ये थांबला के मात्र त्यानंतर अथर्व कडची मोठी बॅटिंग. अर्धशतक तो खेळून माघारी गेलाय. अली अन्सारीला त्याच्या बरोबरीत आपण बघितलं. तो खेळाडू फक्त एकच चेंडू खेळलाय. 6 धावा त्यानं बनवल्यात. दुसरा चेंडू होता त्याच्यासाठी. तो थोडासा चेस करण्याच्या प्रयत्नात दिसलाय. षटक संपलंय. 6वं षटक संपलंय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 99 धावा धावपलकीवरती आहेत. 99 धावांचा आकडा धावपलकीवरती. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. चला लवकर खेळाडू पाणी घेऊन आतमध्ये. लगेच ड्रिंक्स ब्रेक कव्हर होईल आणि पुढे मॅच सुरू राहणार आहे. ऑन स्क्रीन वरती सिंहगड लॉयन्स निखिल भैया कांचन यांची मालकी असणारा संघ आणि 22-44 हा जर्सी आहे.
एन के नीलेश कांचन तुम्हाला ऑन स्क्रीन वरती बघायला मिळतील। ये बड़े बड़े मैच के बड़े खिलाड़ी हैं और ये टीम के कैप्टन भी रह चुके हैं इस प्रतियोगिता में। और इस मैच के आगे एक बड़ा मैच हम देखने वाले हैं, बड़ा मुकाबला। जो दो टीम अभी तक जिसने समझौता नहीं किया वो टीम है दोना टाइटंस और उसके आगे खड़ी होगी टीम सिंहगढ़ लॉयंस। ये बड़ा मुकाबला होगा। जो कल क्वालिफायर एक खेलने वाले जो दो टीम है वो आज फिर एक बार आगे भिड़ने वाली है। शहजाद अंसारी का मुस्कुराता हुआ चेहरा सब कुछ बताता है कि आज की शाम किसके नाम। करने वाले हैं सागर पांगार नाना। नाना वेलकम नाना। 99 ऑन बोर्ड, 99 धावा धावपलक्यावरती 7वं षटक। आणि तुम्ही बघाल पुन्हा प्रज्वल फुल टॉस सेंड। आणि आजच्या दिवसातली शेवटची मॅच खेळेल पनाळा पॅन्थर्स। आणि ज्या टीमनं अक्षरशः अख्खा पॉइंट टेबल उलथा पालत केला तो सानू अन्सारी। तो आज फॉर्मल किट मध्ये आहे, तो दिसेल की नाही इन ऍक्शन मध्ये हा प्रश्न आहे। मनोज लोनारी बनाम सानू अन्सारी ही मॅच आहे। ओ हो अली अली अन्सारी आपण पाल पुढे बऱ्याचशा वेगात ती बॅट फिरली होती। 7व्या षटकासाठी आलो तर आपण 100 धावा टीमचं शतक पूर्ण रोगन रॉयल 100 पूर्ण झालेले आहेत। शतक टीमचं 100 पूर्ण झालेलं आहे। लोगड रॉयल्स यशस्वी होण्यासाठीचा हा प्रयत्न त्यांचा अजून एक आहे। और एक फिर अली अन्सारी डान्सिंग डाउन द ट्रॅक। गॅप मोठा, चेंडू सीमा रेषा पार, 4 रन चौकार। एकशे 4 धावा धावपलकीवरती समीर काकडे हा भन्नाट वेग होता। पहिल्या 2 चेंडूवरती एकच सिंगल खर्च केली होती, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडू पुन्हा निर्धाव। 6.4 षटकांचा खेळ आहे, 104 पूर्ण आहेत। लक्षात घ्या टीम, तुम्ही यश ही तुमची सावली असते, तिला पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याचा फायदा होत नाही। तुम्ही तुमचा मार्ग चालत राहावा लागतो आणि ती सावली तुमच्या पाठीमागे आपोआप येते। मात्र ती गोष्ट कधी आहे की सावली ती तुमच्या मागे केव्हा येईल, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता। आज ही तुमची दिशा मॅटर करणारी किंवा ठरवणारी मॅच आहे। 105 धावा धावपलकीवरती एक चेंडू टाकायचा या षटकामधला। 7वं षटक संपणार आहे या चेंडू बरोबरीत। शेवटचे 6 चेंडू टाकणार कोण? 105 धावा धावपलकीवरती आतापर्यंत लोगड रॉयल्स। बॉल पुन्हा एक वाऱ्याच्या वेगात ही बॅट फिरली होती आणि तितक्याच वेगात चेंडू टाकला होता समीर काकडेंनी, जो निखिल लोणारीच्या हातावरती लागलेला दिसला। 7 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झालेला आहे आणि 7 षटकानंतर धावपलकीवरती धावफलक येतो 105। ही प्रेक्षक गॅलरी खेळाडू कक्ष है। लोगड रॉयल्स एका साइडला थी मैच बीच मैदान में मैच बड़ा मैच है, बड़ा मुकाबला है। और दूसरी तरफ हमारे कैमरामैन वाई वाई, ये कहाँ भी पहुंच सकते हैं, ये वाई वाई का कैमरा है। 105 105 धावा धावपलकीवरती शेवटच्या 8वं षटक, शेवटच्या 6 चेंडू। ऑन स्क्रीन वरती तुम्ही बघताय मोठी मॅच आहे। चर्चासत्र थोडीशी, चेंडू कोणाला द्यायचं शेवटचं षटक टाकण्यासाठी आणि शेवटचे 6 बॉल टाकण्याची जबाबदारी दिली आहे सागर कांचन। साहिल माडिकला पुन्हा आणलंय। साहिल माडिकला पुन्हा एकदा चेंडू हातावरती सोपवण्याचा निर्णय। 105 धावा धावपलकीवरती आहेत। मोठा धावपलक डोक्यामध्ये माइंडसेट आपण बघितला होता लोगड की मोठा धावपलक बनवायचा आहे। फुल टॉस साहिल माडिक, फुल टॉस आणि खूप लांब अली अन्सारीचा षटकार।
पहिला चेंडू होता जो फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस चेंडू सरळ उंच आकाश मार्गाने मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर टाकून दिला. 111 धावांचा आकडा धावपलकीवरती पुढे दिसतोय. हा बॉल पुन्हा एकदा साहिलचा चेंडू ऑन द ग्राउंड. आपण पाहिला फटका एक मिळणार आहे. दुसरा धावेसाठीचा प्रयत्न निश्चित केला जाईल कारण माहित आहे 2 तर पाहिजेच होत्या आणि 2 मिळाल्या. ते 113. जयंत काकडे यांकडून अथर्व कडनं जे अर्धशतक बनवलं त्या अर्धशतकासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जयंत काकडेंकडून ते पारितोषिक आहे. साहिल महाडिक निर्धाव टाकेल. 113 धावा धावपलकीवरती. प्रे, ट्रस्ट अँड वेट. अँड नाउ माय सायलेन्स स्पोक. जस्ट वेट अँड वॉच. कोण येणार आहे चौथ्या नंबरवरती? चौथ्या नंबरवरती जी टीम अजून मिळालेली नाही. या सामन्याचा रिझल्ट लागला की टॉप 4 मिळून जातील. हा चेंडू आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तो बॉल चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात मात्र बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर. 4 रन. बॉल यावेळेस पुन्हा आली अन्सारीचा मोठा स्ट्रोक. धीरज डाऊन दी बॉल टिपतील झेल आणि याबरोबर आली अन्सारी बाद. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7.5 षटकांचा खेळ. चेंडू कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नंदू लोंढे पुढे चेंडूवरती येणार आहेत आणि 2 धावा त्या चेंडूवरती. धावपलक 119 वरती जाऊन थांबला. विजयासाठीचं टार्गेट मिळतंय प्रतापगड 120 धावांचं. 120 धावांचं टार्गेट टॉस करतोय. यानंतर होणाऱ्या मॅचचा आम्ही तोरणा टायटन्स संघाचे कॅप्टन आणि सिंहगड लॉयन्स संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपर्क करा. दोन्ही टीम कॅप्टन
ऑन स्क्रीन वरती प्रतापगड वॉरियर्स, जो खेळाडू काही माझ्यासाठी अवेलेबल दिसला नाही सुरुवातीला, हे बडा नाम आहे निक्स. 5 क्रमांकाचा जर्सी. गेली अनेक वर्षाची क्रिकेट कारकीर्द या खेळाडूच्या नावावरती, ज्याने या गावासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळलं, या गावाला अनेक मोठ्या मोठ्या व्यासपीठावरती रिप्रेझेंट केलं. हा खेळाडू तुम्ही बघताय, निखिल लोणारे. निखिल लोणारे आहेत. तर पहिले 2 सलामीचे खेळाडू, एका साईडला सचिन कांचन आणि त्यांच्या बरोबरीत धीरज जाधव, हे 2 सलामीचे जे फलंदाज आहेत ते आतमध्ये येतील. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस साठी 2 कॅप्टन. दोन्ही टीम कॅप्टनना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या. सिंहगड आणि तोरणा दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. अजून टॉस झालेला नाहीये. 48 चेंडूमध्ये 120 धावांचा खेळ. पहिले 2 सलामीचे जे फलंदाज जे बॅटर आहेत ते आतमध्ये आलेले आहेत. धावाची सुरुवात होईल. सेकंड इनिंग लेट्स प्लेची घोषणा पंचांकडून. 8:34 आपण पहिला बॉल टाकणार आहोत. 48 मध्ये 120. चं टार्गेट. पुन्हा एकदा सचिन बडेकर. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. पहिल्याच बॉलवरती एका मोठ्या शॉटला अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात होते. पहिला बॉल मात्र तो धाव देत नाही. पहिला चेंडू निर्धाव. प्रतिस्पर्ध्याला रोखायचं आहे हे लोहगड रॉयल्सला चांगलं माहीत आहे आणि ते चांगल्या पद्धतीने मिसफील्ड झालेली आहे. मिसफील्ड, फंबल आणि चेंडू निघाला सरळ सीमारेषा पार. क्रमांकाचे जर्सी आपण पाहतो परिधान केलेले सचिन अण्णा, ज्यांना आपण पुढे काम करत होतोय. 4 धावा धावपलकीवरती आहेत. लोकल रॉयल्सनं 120 चं टार्गेट प्रतिस्पर्ध्याच्या पुढे सेट केलंय. हॅलो माईक चेक. चला, तोरणा टायटन्स आणि सिंहगड लायन्सच्या दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी पाच धावा धावपलकीवरती. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धीरज आहेत ऑन स्ट्राईक हेनला. पहिला चेंडू आपण पाल त्यांनी फेस केला. वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात दिसत नाहीयेत. शांत पद्धतीनं चेंडू समोर. 5च धावा धावपलकीवरती प्रतापगड वॉरियर्स.
120चा प्रवास आहे, 5 बनवलेत, अजूनही 115 धावांचा पल्ला मोठा आहे. सचिन बडेकर सरांचे चला स्पेल तोरणा महत्त्वाचे टायटन्सचे कर्णधार मंचापाशी यायचं आहे. तसेच सिंहगड लायन्स निलेशजी कांचन नाणाफिकेसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावपलक्यावरती 8 धावा आहेत. 8 धावा धावपलक्यावरती. 42 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 112 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. प्रति षटका पाठीमागे 16 धावा. आता इथून पुढे आता या विजयासाठी ठिकाणी पुढच्या मॅचचा या ठिकाणी नाणेफेक होतोय. सन्माननीय उद्योजक दीपकजी कुंजीर तसेच किरणदादा भंडारी यांच्या हस्ते या टॉस होईल. दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तोरणा टायटन्स संघाचे कर्णधार ॲडव्होकेट विजयेंद्र बडेकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दीपकजी कुंजीर या ठिकाणी UK NPL नाईट स्पर्धेच्या ठिकाणी षटक क्रमांक 2ची सुरुवात झालेली आहे. प्रतापगड वॉरियर्सचा हा धावपलकीचा पाठलाग आपण बघतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत 10 आहेत. 10 धावा धावपलकीवरती. 40 चेंडूमध्ये अजूनही 110 धावांचा प्रवास आहे. जे प्रति षटका पाठीमागचं असणारा रिक्वायर रन रेट मात्र ते झपाट्यानं वाढत चाललंय आणि 10 धावा धावपलकीवरती आहेत. डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन 9 प्रीमियर लीगचं आयोजन. उद्या या स्पर्धेचा शेवटचा अंतिमचा दिवस आहे. टॉप 4चे संघ या मॅचचा रिझल्ट लागल्यानंतर मिळतील आणि उद्या क्वालिफायर एलिमिनेटर क्वालिफायर 2 आणि उद्याचा चौथा फायनलचा सामना अशी उद्या 4 मॅचेस आपण कव्हर करतोय. त्यामध्ये क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर आपण पाहतो 2 महत्त्वाचे आहेत. एलिमिनेटर कोण खेळणार यासाठी या मॅचचा रिझल्ट याची वाट बघितली जाते. 10 धावा धावपलकीवरती 1.3 षटकांचा खेळ समोर टाकून झालाय. पुन्हा मारायच्या पैगाती बॅट मात्र मिस झालेत. सचिन कांचन 10 धावांवरती धावपलक स्थिर. 1.4 षटकांचा खेळ 110 अजून बनवायचे. 110 धाव्यांची आवश्यकता. 38 चेंडूमध्ये 110 हा पल्ला मोठा आहे. प्रज्वल पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आहे. अथर्व कडला पाठीमागे उभं करून ठेवलाय. बॅक टू द पोल. एक सिंगल येईल. एका धाव्याने धावपलकीवरती 11 धावांचा आकडा धावपलकीवरती. 11 धावा 37 चेंडू 109. शेवटचा चेंडू या षटकातला आहे. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आहे. आजच्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी ॲडव्होकेट विजेंद्रजी बडेकर यांच्या ठिकाणी तसेच दीपकजी कुंजीर तसेच महेशजी दाभोळे तसेच किरणदादा भंडारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ॲडव्होकेट सर, जे UK NPLचं भव्य दिव्य असं नियोजन आयोजन कमिटीने केलेलं आहे
कसा वाटतोय माहोल तुम्हाला गावातला? हे गावाच्या आणि सर्व क्रिकेट प्रेमींसाठी हा उत्सवाचा खेळ आहे. यापूर्वी म्हणजे सचिन भाऊनी आणि त्याच्या जे बाकीचे टीममेट्स आहे यांनी सुरुवात जी केली UK नाईटची ह्याच्या आधी उर्वरीला नाईटची मॅच कधी बघायला भेटत नव्हती. आज हे पॅव्हेलियन केलेले प्रत्येक पॅव्हेलियनमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या म्हणजे असं म्हणत नाही फक्त उर्वरीतलीच लोक असणार आहे, इथं शिंदवणीचे असणार आहेत, कोरगाव मूळचे असणार आहेत, स्वरतावाडीचे असणार आहेत, बाहेरचेही असणार आहेत. आज जेवढे ग्राउंडवर आहेत तसेच ऑनलाईन बघणारेही आहेत. तर असा भव्य देव जे भरवलेले आहे तर असंच त्यांनी पुढं भरवत राहो आणि जे युवा खेळाडू आहेत त्यांना संधी मिळत राहो हीच इच्छा. सर्वप्रथम जे UKNPLचे पर्व पहिलं होतं ते वॉर्ड वाईज पद्धतीने होतं. दुसऱ्या वर्षी त्यांनी एक नवीन संकल्प तयार केला, त्यांनी ऑप्शन तयार केलं. या वर्षीचा नवीन संकल्प होता की आजूबाजूच्या पंचकृषीमधले जी 4-5 गाव आहेत त्यामधून त्यांनी 10 प्लेयर आपल्या गावासाठी खेळण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म करून दिला. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला फक्त एवढंच सांगायचं की जे नवीन मुलं तयार होतात ना त्यांच्यासाठी आनंद व्यक्त होतोय. नाहीतर आम्ही लहानपणापासून एकच टीम जास्त बघितलेले, पण आता प्रत्येक टीममध्ये स्टार खेळाडू आहेत. म्हणजे असं तुम्ही कोणतीही टीम घ्या, प्रत्येक टीममध्ये स्टार खेळाडू, हे आनंद होतोय सगळं बघण्यासाठी. या वर्षीच्या UKNPLमध्ये आपण आर्या तांबे एक 15 वर्षाची महिला खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाली. तिच्याबद्दल तुमच्याकडे काय 2 शब्द आहेत का? असं तुम्ही महिला खेळाडू असं स्पेसिफिक असा उल्लेख करायची गरज नाही. ती खेळाडू आहे आणि तिला आपण प्रमोटच केलं पाहिजे. आणि तिच्याकडे बघून आपल्या पंचकृषीतला असू द्या भरपूर अशा मुली या पुढे येतील आणि भविष्यात ते भारत देशासाठी खेळतील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद ॲडव्होकेट, धन्यवाद महेशजी, धन्यवाद दीपकजी, धन्यवाद किरण भंडारी. या ठिकाणी टॉस संपन्न झाला आहे, तसेच मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद. षटक क्रमांक 3 सुरू झालेला आहे. 120 धावांचा पाठलाग असणारी मॅच आपण बघताय. प्रतापगड आणि बरोबरीत लोहगड या 2 टीम आहेत. विजयासाठीचं कॅल्क्युलेशन आता इथून पुढे आम्ही मांडू. चौथी चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 105. चौथी चेंडूमध्ये 105 धावा. 105 धावांचा प्रवास कारण तुम्ही पहा तिसरं षटक आता पुढे येत आहे आणि फक्त 15 धावा धावपलकीवरती आहेत. नो बॉल. नो बॉलचा कॉल स्क्वेअर लेग पंचांनी सांगितला. नो बॉल. फील्ड सेटअप चुकीचा आहे आणि त्यामुळे नो बॉलचा कॉल सांगण्यात आलेला आहे. 18 धावा धावपलकीवरती. फ्रीट आपण पाल येणाऱ्या चेंडूवरती. चला मॅच सुरू करा टीम. फ्रीट येणाऱ्या चेंडूवरती. 18 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक तिसरं आपण पाहिलं. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ समोर सुरू असताना पुन्हा एकदा सचिन बडेकर. फ्रीटचा चेंडू होता. पुन्हा बॅट जोरात फिरली होती, मात्र तो तसा टाइम आपण पाहाल किंवा ती बॅटवरती चेंडू व्यवस्थित मेडल होत नाही. 2.3 षटकांचा खेळ समोर टाकून झाला आणि 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावांचा धावफलक. 18 पूर्ण आहे. 2.3चा खेळ समोर टाकून झाल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू रिक्वायर 100 वाढवेल. विजयापासून दूर. 18 धावा धावपलकीवरती आहेत. महिला कक्षामध्ये जे काही जेंट्स बसलेले आहेत त्यांनी खाली या.
महिला कक्षामध्ये जे काही पुरुष गेलेले आहेत त्यांनी खाली उतरा. बघायचं तिसऱ्या पंचांकडून बाउंड्री चेक केलं जाईल आणि त्या चेंडूवरती धावा किती आहेत. महिला कक्षामध्ये जे काही पुरुष मंडळी आलेले आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही तिथून खाली उतरा. जेवढ्या धावा पडून आहेत तेवढ्या आहेत. व्यवस्थित चेंडू अडवलाय सेफ पद्धतीने आणि मॅच पुन्हा सुरू. दोन धावा आल्या होत्या. 20 धावा धावपलकीवरती आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला आणि तोही सचिन बडेकर सरांनी टाकून घेतला. त्यांचा 2 षटकांचा कोटा पूर्ण होईल. स्पेल कंप्लीट होईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावपलक आहेत फक्त 20 धावा. ड्रिंक्स ब्रेक होतोय. 30 चेंडू आणि बनवायच्यात बरोबर 100 धावा. प्रतापगड वॉरियर्सच्या पॅव्हिलियनमध्ये प्रतापगड संघाचे संघमालक विकासजी दौंडकर यांच्याशी आपण संपर्क साधतोय. तर विकास दादा, उरळी कांचनमध्ये क्रिकेटचा फॅड खूप वाढलेलं आहे. युके NPL, UPL जे डेमध्ये भरले जाते, UK NPL नाईट स्पर्धा आहे. या दोन्ही स्पर्धेमधली तफावत काय वाटते तुम्हाला? तर विकासजी दादा, 5 वर्षापासून तुम्ही क्रिकेट खेळाशी संलग्न झालात. या क्रिकेट खेळावरची तुमची आवड कशी काय वाढली? युवा आपले उरुळी कांचनची आवड. 30 चेंडू मध्ये 100 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. चौथं षटक आहे. चौथं षटक अथर्वकड. पहिला बॉल थोडासा वेट करत स्क्वेअर कटची झलक, लेट कटचा खेळ आणि बॉल पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू. 4 धावा येतील. 24 पूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. हा बॉल पुन्हा एकदा 1-2 पावले पुढे सरसावत कव्हरच्या डोक्यावरून केला मागे उभं करून ठेवलाय. पहिलं विकेटचा पतन, पहिला धक्का. चोवीस धावांवरती पहिला धक्का टीमसाठी. 28 चेंडूमध्ये अजूनही 96 धावा. विजयासाठी आवश्यक असणारा खेळ आहे. पहिला विकेट, पहिला धक्का आपण पाहिला टीमसाठी. त्यांनी बॅठ्या मैदानावरती दाखल होतील समीर काकडे. उर्वरित लीग फॉर्मॅट मधले काही सामने आपण पाहाल आता शिल्लक आहे. ते खेळवले जात आहेत. काही खेळाडू खेळत आहेत. ह्या मॅचचा रिझल्ट महत्वाचा आहे. टॉप 4 साठी चौथ्या पोझिशन वरती कोणती टीम येणार आहे यासाठी.
नाना गोरे यांकडून समीर यांच्यासाठी बक्षीस येतं. या मॅचमध्ये जर त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं तर 501 रुपयांचं पारितोषिक नाना गोरे यांकडून दिलं जाणार आहे. तर आपण आहोत अनिकेत रामलिंग भोसले या पॅव्हेलियनमध्ये. सर्व प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यातीलच एक प्रेक्षक पंकजी खेडेकर यांच्यासाठी आपण एक संवाद साधणार आहोत. पंकजी, UKNPL हे पर्व तिसरं चालू आहे. या स्पर्धेचं भव्य दिव्य जे आयोजन केले त्या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? एक नंबर नियोजन झालेलं आहे. आम्हाला प्रत्यक्षात असं IPL बघायला आलं वाटतंय आणि उर्वरित पहिल्यांदाच असं लाईट वगैरे लावून पाहतोय आम्ही. एक नंबर वाटतंय आम्हाला. म्हणजे जेवढा प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आवडीने आनंद घेत आहे त्या प्रेक्षकांबद्दल तुमचं काय मत आहे? प्रेक्षक वेळात वेळ काढून इथं येत आहेत. म्हणजे लोकांचा ह्याला चांगला फीडबॅक आहे असं म्हणता येईल. आणि जर असंच नियोजन कायम राहील तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल टिबल गर्दी असेल इथं. आज उद्या अंतिम सामन्याचा दिवस आहे. तुम्हाला काय वाटतं की या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी किमान किती लोक, किती प्रेक्षक वर्ग या ठिकाणी तयार होईल? तसं पाहिलं तर उद्या सुट्टीचा दिवस आहे आणि त्यात फायनल असल्यामुळं भरपूर लोक येतील. सगळं फुल होईल ग्राउंड. आणि या स्पर्धेत तुमचा आवडता संघ कोणता? सगळेच चांगले आहेत. जो चांगला खेळेल तो आवडतात. तेच काय तरी फेवरमधला? सगळेच, तसं काय नाही. धन्यवाद पंकजजी. धन्यवाद सर्व प्रेक्षकांसाठी. असंच या स्पर्धेचा आनंद घेत राहा. अशी स्पर्धा दरवर्षी आपल्या या ठिकाणी भरली जाईल. चौथ्या षटकामध्ये अथर्वकडनं धावा फक्त 5 दिल्या तर 1 विकेट आणि फक्त आता 4 षटकं या मॅच मधले शिल्लक आहेत. 24 चेंडूमध्ये अजून विजयासाठी मात्र बनवायच्या त्या 95 धावा. 24 चेंडूमध्ये 95 धाव्यांची आवश्यकता खेळामध्ये राहिलेली आहे. 5व्या षटकाला सुरुवात होईल. 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अली अन्सारी आलेले आहेत. एक मोठं मार्जिन दिसतंय आपण पाहाल. आणि रिक्वायर 100 मध्ये सुद्धा रिक्वायर 100 मात्र पुढे येतात. ते 20 पेक्षा जास्त, 22 पेक्षा जास्त. समोरशी अनिकेतजी भोसले यांकडून या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा अवॉर्ड आहे. गोलंदाजासाठी LCD TV रुपाली इलेक्ट्रिक्स यांच्या माध्यमातून श्री प्रकाशजी धुकटे यांनी आपण पाहिला हा अवॉर्ड आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. वैयक्तिक चषक आपल्या स्पर्धेसाठी श्री रुपेश सदाशिवजी टेहरे, वैभवलक्ष्मी ज्वेलर्स यांकडून. तर सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, रनरअप टीमसाठी अवॉर्ड आपल्याला दिले शंकरभाऊ पायकर, अजिंक्य स्पोर्ट्स क्लब अर्थात क्रीडा दालन. बॅटनं चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात 5वं षटक सुरू झालंय. के मागे 45 क्रमांकाचं जर्सी परिधान केलेले खेळाडू आहेत. तडव्या बॅटने चेंडू खेळला होता. लाईनवरून पुढे के आला. 27 धावा धावपळीकेवरती. फिल्डिंग टीमची पकड मात्र मोठी आहे. लोगड रॉयल्स टॉप 4 मध्ये राहतो का? काही चेंडू फक्त आपण पाहतो या मॅच मधला आता शिल्लक आहेत. त्यानंतर पॉईंट टेबल आपल्यापर्यंत पुढे क्लिअर शो होणार आहे. आणि त्यानंतर या मॅच मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा संघ आणि कोणत्या 6 टीम्स या स्पर्धेतून आज बाहेर पडतात त्याची ऑफिशियल घोषणा होणार आहे. चेंडू उंच आकाश मार्गाने समीर काकडे यांच्या बॅटमधून षटकार. पॅव्हेलियनमध्ये आपण महिला कक्षामध्ये सौभाग्यवती नीलम शिवाजी महाडिक यांच्याशी संपर्क साधतोय. तर नीलमताई, UKNPL पर्व तिसरं या स्पर्धेबद्दल तुला काय वाटतं? मला स्पेशली मॅच पाहायला खूप आवडतात आणि आत्ता जी सिंहगड लायन्स आणि तोरणा ती मॅच पाहण्यासाठी मी स्पेशली आलेली आहे. सिंहगड लायन्समध्ये माझा भाऊ निलेश कांचन तो खेळतो, त्याची बहीण आहे मी आणि स्पेशली ती मॅच पाहायला आलेली आहे. स्पेशली दोन्ही टीमा ह्या तळवाडीच्या आहेत. निखिल सरांची पण टीम तिथलीच आहे, निलेशची पण टीम तिथलीच आहे. तर तुला स्पेशली तुझा फेवर कोणत्या टीमकडनं असेल? असं काही नाही, माझं म्हणजे सगळेच टीम खूप छान खेळतात. यावर्षी आर्या तांबे ही एक महिला, एक छोटी खेळाडू आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली.
तर महिला किंवा मुलींबद्दल या स्पर्धेविषयी तुला काय वाटतं की बऱ्याच महिलांनी आर्याकडे बघून या स्पर्धेत सहभागी व्हावं का? हो हो, कारण मी स्पेशली आर्याची पहिलीच मॅच पाहिली, यावर्षीच मुली खेळताना पाहिल्या. तर तिचं पाहून अजून खूप मुलींनी याच्यात सहभागी व्हावं. खूप छान प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला, म्हणजे संधी आहे खूप की मुलींनी इथे येण्यासाठी. खूप छान वाटलं. आर्याचं बेस्ट कौतुक. आज तू वेळात वेळ काढून हा सामना पाहायला आली आहे. उद्या अंतिम दिवस आहे, तर उद्या देखील तुला वेळात वेळ काढून यावंच लागेल. धन्यवाद नीलमताई. असाच सामन्यांचा आनंद घेत राहा. सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी उपस्थित राहून UKNPL पर्व तिसरा महाअंतिम सामन्याचा दिवस सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून शोभा वाढवायची. धन्यवाद. पाच षटकं टाकून झालेले आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल पंचांकडून आलाय. 18 चेंडू या मॅच मध्ये उर्वरित शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 79 धावांचा पाठलाग. 18 चेंडू मध्ये 79 चा खेळ शिल्लक. प्रतापगड आणि लोहगड रॉयल्स लीग फॉर्मॅट मधला आपण पाहाल हा एक उत्सुकता वाढवणारा सामना होता, कारण या आधीचा एक मॅच आणि हा सामना, या दोन मॅचचे रिझल्ट पॉइंट टेबल पुढे आणणार आहेत. आतापर्यंत काही टीम अशा आहेत ज्या स्पर्धेतून बाहेर पडल्या, त्यांचा प्रवास स्पर्धेतला संपलेला आहे. मात्र ही मॅच झाल्यानंतर ऑफिशियली डिक्लेअर होईल की कोणत्या 4 टीम उद्या खेळतील आणि कोणत्या 6 टीमच्या स्पर्धेत थांबतील. लीग फॉर्मॅट मधले यानंतरचे 2 मॅच आपले जरी शिल्लक असले, त्यानंतर आपण बघाल यानंतरची एक मोठी मॅच आहे, कारण पॉइंट टेबल वरती पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवरती विराजमान असणाऱ्या 2 मोठ्या टीम्स खेळतील. अथर्वकड बॉलिंग मार्क वरती आलेत. षटक क्रमांक 6 बॅटिंग पॉवर प्लेचं. 15 चेंडू 15 सावकाश आतापर्यंतची इनिंग. धीरज यांची तुम्ही पाहाल. महाराष्ट्र पोलीस सुरुवातीला सलामीला आलेले खेळाडू आहेत. हा बॉल यावेळेस थोडीशी गुगली, फिरवलाय चेंडू. अनप्रिडिक्टेबल द मॅजिक ऑफ फिंगर. अथर्वकड 16 चेंडू मध्ये 79. 16 चेंडू मध्ये 79 धावांची आवश्यकता. चेंडू ही पुन्हा तिन्ही स्टंप कव्हर करत खेळण्याच्या प्रयत्नात नाही, तो बॉल बॅटवरती व्यवस्थित मिडल होत आहे. लागोपाठचे 3 चेंडू एका लाईन मध्ये, एका ओळीमध्ये अथर्वकडने निर्धाव टाकलेत. जो विजय हवा आहे, जो मोठा विजय हवा आहे, त्या उंबरट्यावरती रॉयल्स आतापर्यंत दिसली. हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून, हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 रन. धावपलिकेवरती पूर्ण होत आहे. 45. अथर्वचा यावेळेस भन्नाट वेग, यावेळेस वेगात टाकलेला चेंडू होता. 5.5 षटकांचा खेळ संपलाय. 13 चेंडू फक्त डावात. 13 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 75 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा विजय प्राप्त करण्यापासून अगदी काही अंतर दूर आहे लोहगड रॉयल्स. रिक्वायर 100 तुम्ही बघाल तर फार मोठा आहे. के येथील चेंडूवरती शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ आणि शेवटच्या 12 चेंडू मध्ये अजून विजयासाठी बनवायच्या त्या 74 धावा. तर आपण आहोत कैलासवासी शांताबाई कांचन पाटील यांच्या पॅव्हेलियनमध्ये. आपण संवाद साधणार आहोत गणेशजी कांचन, अथर्वचे मामा आहेत ते. तर गणेशजी, UKNPL पर्व तिसरा या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटते की ही स्पर्धा सातत्याने भरली पाहिजे का? अगदी बरोबर, भरलीच पाहिजे. अगदी बरोबर, भरलीच पाहिजे. कारण की या स्पर्धेतनं नवीन खेळाडूंना अगदी उत्साहातपणे चान्स खेळायला मिळतो, किंवा आमच्यासारखे देणगीदार किंवा नाही का असे उत्सुक लोक आहेत किंवा स्पॉन्सर वगैरे असतील त्यांच्या म्हणजे ह्याच्यातून सचिन कांचन असतील,
बबलू साळुंके असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सांगण्याने आमच्यासारखे स्पॉन्सर असतील आणि ह्या स्पर्धेला इतकं छान स्पर्धा त्यांनी भरवलेली की काही लोकांना म्हणजे संध्याकाळच्या वेळेला कामावून सुटल्याच्या नंतर की विरंगुळा होतो आणि नवीन खेळाडूंना ह्याच्यामध्ये की खेळायला चान्स मिळतो आणि नाही का नवीन प्रेरणा मिळते. एकदम छान पद्धतीने नियोजन या आयोजकांनी बी इतकं छान नियोजन केलेलं आहे सगळ्या गोष्टीला. गणेशजी, कोणतीही स्पर्धा जर पाहिली, कोणतीही स्पर्धा उभी करण्यासाठी त्या स्पर्धेच्या पाठीमागचा जो हातभार असतो तो असतो देणगीदारांचा, बरोबर. या स्पर्धेचं नियोजन बघता तुमच्यासारख्या देणगीदारांनी या स्पर्धेला कितपत योग्य पद्धतीने हातभार लावता येईल किंवा लावला पाहिजे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? अगदी लावलाच पाहिजे, कारण की ह्या ज्या क्रिकेट स्पर्धेतून जो नवीन खेळाडूंना जो प्लॅटफॉर्म भेटतो आणि नवीन खेळाडूंना जे मार्गदर्शन करणारे जे आहेत यांच्या माध्यमातून पुढील वाटचालीचं ओपन टेनिस क्रिकेट हा खेळण्यासाठी जे त्यांना मार्गदर्शन करणारे जे आहेत त्यांच्यातून भरपूर मार्गदर्शन भेटतं. आता उदाहरणार्थ आपल्यात एक मुलगी खेळत होती तांब्यांची, ती खेळली, तिला म्हणजे खेळण्याचा ह्याच्यात सहभाग भेटला आणि तिला त्याच्यातून पूर्ण वाटचालीस चांगल्या मार्गदर्शनाची बी गरज होती आणि ती भेटली आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थित तिने क्रिकेट खेळण्याचा लाभ घेतला. तुम्ही ऑल इंडिया जेवढे संघ पुण्यातून जातात बाहेर, तुम्ही त्या संघाचे सोबते असं तुम्हाला संघ कसा न्यायचा, कसं घ्यायचं याची पूर्ण कल्पना आहे. अथर्व देखील आता बाहेर ऑल इंडिया ओपन खेळतोय. तुम्हाला असं काय वाटतं किंवा या स्पर्धेतून असा कुठला युवा टॅलेंट आहे का की ते पुढे जाऊ शकतं भविष्यामध्ये? हो, भरपूर टॅलेंटेड आहेत. अथर्व गड तो ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट खेळतोच. त्याच्यानंतर प्रज्वल कडे, असे बरेचसे नाही का खेळाडू आहेत. योगेश पवार आहे, गिरीश पवार आहे, अली अन्सारी आहे, असे बरेचसे खेळाडू आहेत. यांना बाहेर खेळण्याचा यांनी प्रयत्न केले तर हे ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट खेळू शकतात. यांनी प्रयत्न केले तर आणि खूप छान प्लॅटफॉर्म आहे यांना. असं नाही की हे खेळू शकत नाही, हे खेळू शकतात. यांनी प्रयत्न केल्यावरती हे ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट खेळू शकतात. धन्यवाद गणेश सर, आपले बहुमोल वेळ तसंच आपलं सहकार्य या स्पर्धेला वारंवार लाभो हीच इच्छा बाळगतो आणि या स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून सहभागी झालात त्यासाठी धन्यवाद. छप्पन्न धावा धावपलकीवरती 7 चेंडू मॅचमध्ये. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत. हे ओव्हर झाल्यानंतर आपण जाणार आहोत पुढील 6 चेंडूकडे. बंटी खरात यांकडून अथर्व आणि नंदू लोंढे सरांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. 7 षटकं टाकून झाली, 57 आहेत. 6 चेंडूमध्ये 63 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 63 धावा दूर, एक मोठा अंतर आहे. सहा चेंडूमध्ये 63 धावा. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती बॉलर पुढे आणायचं काम केलं जात आहे. चला टीम, यानंतर अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. 9 वाजून गेलेले आहेत. अजून एक 2 मॅच यानंतर आपल्याला कव्हर करायचे आहेत. किरण खेडेकर शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी. 6 चेंडूमध्ये 63 धावा. तर आपण आहोत कैलासवासी श्री हनुमंत कारभारी कांचन या पॅव्हेलियनमध्ये. बरेच प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर आपण गणेश मोरे यांच्याशी संपर्क साधतोय. गणेश, काय वाटतं या स्पर्धेबद्दल तुझं मत? ही आपल्या पंचक्रोशीतली सगळ्यात चांगल्या प्रकारची स्पर्धा भरवायचं काम आयोजक करतायत. नाईट स्पर्धा म्हणजे आपल्या इथं हेच एक आहे सध्या तरी. अशीच ही स्पर्धा होत राहो अशी अपेक्षा आहे आयोजकांकडून. यावर्षी 2026 पर्व तिसरेमध्ये कोरेगाव मूळमधून 2 खेळाडू ही स्पर्धा खेळले
अर्जुन थापा तसेच शंकर शेजाळ हे तुझे टीममेट्स आहेत. त्यांची निवड झाल्यानंतर तुझ्या मनात कधी असं आलं का की ही स्पर्धा खेळण्यासाठी मला मेहनत घ्यावी लागेल? ही स्पर्धा खेळण्याची खूप इच्छा होती, पण आता जे नियम होते की फक्त 10 प्लेयर घ्यायचे, तर आता पुढच्या वर्षी खेळण्यासाठी प्रयत्न तर करावं लागतील कारण की आमच्या संघातून 3 प्लेयर होते, समीर काकडे, अर्जुन थापा आणि शंकर शेजाळ. तर त्यामध्ये शंकर शेजाळ संघ आता टेबल टॉपला आहे आणि त्यांची आता जी पुढची मॅच आहे तीच क्वालिफायर 1ची मॅच आहे, तर ती त्यांच्यासाठी चांगली खेळू अशी इच्छा. पंचक्रोशीतील बरीच गावं ही स्पर्धा पाहण्यासाठी यूट्यूब माध्यमाचा वापर करत आहेत. प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन ही स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर आता ही स्पर्धा खेळण्यासाठी बरेच खेळाडू मेहनत घेणार आहेत. तर ही स्पर्धा खेळण्यासाठी तुझ्या मनात काय भावना आहेत की स्वतः ही स्पर्धा खेळावी? ही स्पर्धा खेळण्याची खूप इच्छा आहे. आता ही चांगल्या लेवलची स्पर्धा खेळण्यासाठी थोडीशी अजून जास्त प्रॅक्टिस आणि चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स देऊन जे संघ मालक आहेत त्यांना दिसून यावं की अजून बरेच प्लेयर आहेत व त्यांना पण घ्यावं. आणि आता परत पुढची एक स्पर्धा हे केले ना, अनाऊन्स केली आहे UKPL 1 मे पासून. बघू आता त्या स्पर्धेमध्ये काय होते ते. एक खेळाडू म्हणून किंवा एक प्रेक्षक म्हणून टेबल टॉपमधले जे संघ आहेत त्यामधला आपला आवडता संघ कोणता? तसे तर सगळेच संघामध्ये माझे मित्र आहेत, कारण की रेग्युलर क्रिकेट होतं आपल्या इथं. उरुळी कांचन, कोरेगाव झालं किंवा कुंजीरवाडीमधले नंदू सर आहेत. तर असं स्पेशल असं कोणतं नाही आहे, पण बघू आता जो चांगला खेळतो आपला संघ. तुमचा पण संघ आहे 3rd नंबरला, तुमचा संघ पण आवडतच आहे, असं काही नाही. 10चे 10 संघ आवडीचेच होते. धन्यवाद गणेश सर, या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात. असेच या स्पर्धेचा उदय देखील येऊन या स्पर्धेची शोभा वाढवा. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, उद्या महाअंतिम दिवस आहे, सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या खेळाची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद. सोबतचे काही चेंडू मॅच मधले सामन्यात मोठी पकड आहे. लोगोट रॉयल्स एक चेंडू फक्त शिल्लक राहिलाय आणि 52 धावा. 52 धावा विजयापासून दूर आहे टीम. केकेने टाकून घेतलेला चेंडू आणि हा सामना संपतोय आणि मॅच जिंकली 51 धावांनी लोहगड रॉयल्स.